झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. 5 तारीख अगदी जवळ आलेली आहे. आपल्यापैकी काही नेते आझाद मैदानावरती पाहणीसाठी देखील पोहोचलेले आहेत. आपली कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, काय सांगाल? नाही, आता महायुतीचे आमचे सर्व नेते मंडळी आज जी पार्श्वभूमी आहे किंवा जी तिथली परिस्थिती आहे शपथविधी स्थळावरची त्याची पाहणी करायला आणि तिथं काही कशा पद्धतीनं नेटनेटकं नियोजन होईल याच्यासाठी सर्वजण गेलेले आहेत. आणि आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेबांची प्रकृती थोडीशी नाजूक म्हणजे बरोबर नाही आहे. त्यांना टेम्परेचर होतं, पण कदाचित आज माननीय CM साहेब मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे. आल्यानंतर त्यांच्याशी भेट आमची होईल आणि मग त्याप्रमाणे आपण पुढचं नियोजन सगळं करू. परंतु काल ज्या पद्धतीने महायुतीच्या नेत्यांकडून पाहणी आझाद मैदानाची झाली होती, आपल्या वतीने कोणीही नेते नव्हते, त्याच्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. एकीकडे मुख्यमंत्री ठाण्यामध्ये आहेत, दुसरीकडे महायुतीच्या 2 पक्षातले नेते जाऊन आझाद मैदानाची पाहणी करतात. आपल्याकडून कोणी नव्हतं. नाही, काय झालं बघा, माननीय बावनकुळे साहेब अचानकच स्वतः तिकडे पाहणी करायला गेले. त्यानंतर रात्री त्यांची माझी भेट झाली. बावनकुळे साहेब आणि मी शेजारीच आहे इथं राहायला. रात्री माझी भेट झाल्यानंतर ते म्हणले असं काही ठरवून झालं नव्हतं. मी सहज 2 पदाधिकारी होते, ते म्हटले काय तिथं परिस्थिती आहे जरा बघून येऊया, म्हणून ते सहज गेले होते. पण त्यांनी कालच निरोप दिले महायुतीमधल्या सर्व प्रमुख नेत्यांना की उद्या 11 वाजता आपण पाहणी करायला जाऊन. त्याप्रमाणे ते गेलेत. महायुतीमध्ये पाहणी करायला एकाच पक्षाचे नेते गेले, बाकीचे गेले नाहीत वगैरे अशा छोट्या गोष्टींवरनं आमच्यात बिलकुल कधी नाराजी कोणाची होणार नाही. महायुती म्हणून आम्ही एकत्र सगळेजण काम करतोय. आणि एकदाच आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की महायुतीला कौल दिलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं. आणि शिवसेनेचं म्हणाल तर माननीय शिंदे साहेबांनी सांगितले महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत माननीय मोदी साहेब आणि माननीय अमित शाह साहेब, या दोघांनी जो काही महायुती संदर्भातला निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा राहील, हे माननीय शिंदे साहेबांनी 4 दिवसापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे बिलकुल आमच्यामध्ये कुठेही नाराजी किंवा अशा काही गोष्टी नाहीत. काही खाती जी आहेत ती खाती आपल्याकडे यावीत याच्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे जर मुख्यमंत्रीपद नाही आहे, उपमुख्यमंत्रीपद मिळते, तर गृहमंत्रीपद जे आहे ते आमच्या पक्षाला मिळावं, अशा 2 दिवसापासून चर्चा सुरू होत्या. आता त्या चर्चा थांबलेल्या आहेत का? कारण अगदी उद्याचाच दिवसमध्ये आहे आणि 5 तारखेला शपथविधी होणार. कसं आहे, या चर्चा माध्यमांमध्ये करायच्या नसतात. मी पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं की एकदा मंत्रिमंडळामध्ये कुणाला किती जागा मिळाव्यात, किती जागा मिळाल्या तर त्यातलं कुठला विभाग मिळावा, कुठलं खातं मिळावं, याचा निर्णय माध्यमांमध्ये चर्चा करून किंवा डिबेटमध्ये चर्चा करून किंवा TV बाईटमध्ये चर्चा करून करायचा नसतो. याची चर्चा आता शिवसेनेनं आम्ही सर्व आमदारांनी सर्व नेत्यांनी आमच्या पक्षाचे अधिकार माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्यांची शिवसेनेची विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून या ठिकाणी आम्ही निवड केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मान्य अजितदादांची केलेली आहे. त्यामुळं आता सगळ्यांनी एकदा सांगितलंय ना, आपल्या नेतृत्वावरती आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे, नेतृत्वाला ते अधिकार दिलेले आहेत. मग त्या नेतृत्वाचा हा विषय आहे की त्यांनी ठरवायचं आहे आता चर्चा करताना. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो शिवसेनेपुरतं मी सांगेन, आम्हा सगळ्या शिवसैनिकांना मुख्य नेते माननीय शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. शिंदेसाहेब ठाण्यामध्ये असताना अजित पवार जे महायुतीचेच एक घटक पक्ष आहेत ते दिल्लीमध्ये गेलेले आहेत आणि असं म्हणतायत की चांगली खाती मिळावी त्याच्यासाठी ते दिल्लीमध्ये गेल्याचं चर्चा केली जाते. मग याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? मग आता दादा दिल्लीला गेले तर तुम्ही दादांना विचारा ना, त्यांच्याशी संपर्क साधा किंवा तुमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधीला सांगा दादा दिल्लीमध्ये कुठं आहेत त्याच्याशी चर्चा करा. आणि मग तुम्ही खाती मागासाठी गेलात का दुसऱ्या कामासाठी गेलात. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सांगितले जाते की खाजगी भेटीसाठी मान्य अजितदादा दिल्लीला गेलेले आहेत. आज तटकरे साहेबांनी दिल्लीमध्ये सांगितलं की त्यांच्या काही खाजगी भेटीसाठी दादा आलेले आहेत आणि शक्य झालं कारण मान्य अमित शाह साहेब आज दिल्लीमध्ये नाही आहेत. त्यामुळं तटकरे साहेब म्हटले की शक्य झालं तर दादांची भेट होऊ शकते. त्यामुळं दादांचं कारण दिल्लीला जाण्यापाठीमागचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृतपणे सांगू शकेल किंवा मान्य अजितदादा सांगू शकतील. त्या बाबतीत आम्ही तर्कवितर्क लावणं योग्य नाही. जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आजारपणावरून कुठेतरी खिल्ली उडवली जाते. संजय राऊतांकडून टीका केली जाते की मुख्यमंत्री आजारी आहेत, त्यांना मांत्रिकाची गरज आहे, डॉक्टराची गरज नाही. ते शपथविधीला जे आहेत ते त्यांना एअर ॲम्ब्युलन्सनी शपथविधीसाठी आणावं लागेल, अशा पद्धतीने संजय राऊतांकडून वारंवार मुख्यमंत्र्यांवरती टीका केली जाते. हे संजय राऊतचं विधान अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मान्य शिंदेसाहेबांची तब्येत खरंच बरोबर नाही आहे. त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे.
त्यांना कफ झालेला आहे, त्यांना माइल्ड टेम्परेचर आहे, कारण मी त्यांच्याबरोबर होतो, आम्ही दिल्लीला गेलो तेव्हा, आणि पूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिलेला आहे. एखादी व्यक्ती ओव्हर एक्झर्शनमुळं किती काम त्यांनी केलं, म्हणजे मुख्यमंत्री झाल्यापासून 2.25 वर्ष ते दिवस रात्र काम करतायत. निवडणुकीमध्ये आत्ताच्या विधानसभेच्या संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. शेवटी ती एक व्यक्ती आहे, शरीर आहे, शरीर इतकं ताण शरीरावर दिल्यानंतर थोडासा थकवा येणं, थोडंसं प्रकृती खराब होणं हे साहजिक आहे. ज्यांना एसीत बसून नुसतं गप्पा मारायचं कळतं ना, ज्यांना ऊन काय, वारं काय, पाऊस काय ह्याच्यात कधी जायची माहिती नाही, एसी केबिनमध्ये बसायचं राऊतानी आणि तिथं बसून बाण्या मारायच्या, त्यांना आजारपण काय असतं हे कळणार नाही. त्यामुळं आता थोडंसं आम्ही शांत आहे. एकदा सरकार स्थिरस्थावर झालं की कुठला तांत्रिक, कुठला मांत्रिक कुणी वापरलाय ह्या राऊतांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. थोडा वेळ जाऊ द्या, ह्या सगळ्या आम्ही उघड करू. एक शेवटचा प्रश्न, ते असं देखील म्हणतायत की फडणवीस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होऊ नये म्हणून एक लॉबी जी आहे ती भाजपची लॉबी दिल्लीमध्ये काम करते, असं त्यांनी आरोप केले. अरे राऊत बोललेलं एक तरी गोष्ट खरी झाली का हो? माझा आज सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रश्न आहे आपल्या माध्यमातून की तुम्ही गेल्या 2 वर्षापासून, 2.25 वर्षापासून महायुतीचं सरकार माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आल्यापासून अनेक वक्तव्य, रोज भडक वक्तव्य, उद्या सरकार पडणार, 8 दिवसात सरकार पडणार, महिन्याभरात सरकार पडणार. राऊत बोलत होते ना, झालं का खरं? विधानसभेला सुपडा साफ होणार महायुतीचा बोलत होते ना राऊत. काय झालं? कोणा सुपडा साफ झाला? हे म्हणून राऊत जे बोलतात ना, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माध्यमांनी 2 दिवस सकाळी 9ला त्यांच्या दारात जायचं बंद करा, तोंड बंद होईल राऊतांचं, बोलणारच नाही. तुम्ही जाता सकाळी उठून, काय तुम्हाला म्हणायचंय? त्यांना ऐकतच पुरण सापडतं बोलायला, आणि ते बोलतात त्याच्यात कधी तथ्य नसतं, त्याला कुठला संदर्भ नसतो, मनाला येईल ते बोलायचं, वाटेल ते बोलायचं. फील्डवर काय चाललंय, खाली तळागाळात लोकांची काय मानसिकता आहे हे माहिती नसतं. मी म्हणलं तसं एसी केबिनमध्ये बसायचं आणि नुसत्या बाण्या मारायच्या, ह्याच्या व्यतिरिक्त राऊतांना काही जमत नाही. राऊतांकडं महाराष्ट्रातली जनता गांभीर्यानं बघत नाही. कार्यकर्ते तुम्हाला भेटतायत, महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती, महायुतीचं सरकार आल्यानंतर उत्पादन शुल्काची जबाबदारी आली, आता महायुतीचं सरकार स्थापन होतंय, कार्यकर्त्यांच्या भावना आहेत चांगलं मोठं पद मिळावं, कसं तुम्ही पाहताय कार्यकर्त्यांच्या भावना? कार्यकर्त्यांच्या भावना असणं साहजिक आहे. कार्यकर्त्यांना वाटतं आपण एवढी मेहनत घेतली, आपण एवढं कष्ट केलं, आतापर्यंतच्या मताधिक्याचं रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं 35,000 मतांनी आमच्या मतदारसंघात मी निवडून आलो. कार्यकर्त्यांच्या भावना असणं साहजिक आहे. मी त्या भावनांचं नम्रपणानं स्वीकार करतो, त्या भावनांचा मी आदर करतो. परंतु शंभूराज देसाई म्हणून म्हणाल तर आमचा निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आहेत. माननीय शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावंदी असेल. धन्यवाद आमच्याशी विस्तृतपणे बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.